तुम्ही किंवा तुमच्या घरातलं इतर कुणीतरी बेडवर बसून खाते का किंवा बेडवर बसून जेवण करते का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बेडवर बसून काही खाणं किंवा जेवण करणं या सवयीमुळे तुमच्या आयुष्यात काय काय घडू शकतं याची कल्पना तुम्हाला मुळीच नसेल आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये आम्ही हे सांगणार आहोत. चला मग सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेडवर बसून खाल्ल्याने किंवा जेवल्याने नक्की काय घडतं हे आपण दोन्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. एक म्हणजे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन आणि दुसरं म्हणजे वैज्ञानिक कारण. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आपल्या जेवणाच्या सवयी आपल्या ग्रहावर सुद्धा परिणाम करतात. ज्योतिषशास्त्रानुसार बिछाना अर्थात बेड किंवा पलंग हा शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो आणि जेव्हा आपण बेडवर बसून जेवतो किंवा काहीतरी खातो तेव्हा शुक्र ग्रह आपला खराब होतो. अर्थात शुक्र ग्रहाचे विपरीत परिणाम आपल्याला मिळतात. शुक्र ग्रह आपल्याला धन देतो, वैभव देतो. आपल्या संसारामध्ये आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शुक्र ग्रह महत्त्वाचा असतो. आपला शुक्र ग्रह जेवढा बळकट असेल तेवढी माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर राहते. आपल्याला कधीही काहीही कमी पडत नाही. पण आपली एक चुकीची कृती बेडवर बसून खाणं किंवा जेवण करणं यामुळे शुक्र ग्रहाची प्रतिकूल फळं आपल्याला मिळायला लागतात. शुक्र ग्रह खराब होतो, कमजोर होतो आणि मग आपल्याला आर्थिक विवंचना सतावू लागतात. मग तुम्ही खूप प्रयत्नही करता, पैसाही घरात येतो पण तो टिकत नाही असा अनुभव तुम्हाला येईल. कितीही चांगलं पैशाचं नियोजन केलं तरी सुद्धा ते गडबडतं आणि ऐनवेळी अचानक काहीतरी वेगळेच खर्च समोर येतात. असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? हे कारण तुम्ही बिछाण्यावर बसून जेवत असाल किंवा काहीतरी खात असाल हे सुद्धा असू शकतं. ते आजच बंद करा. आता हे झालं ज्योतिषशास्त्रानुसार, पण वास्तुशास्त्रानुसार सुद्धा बिछाण्यावर बसून जेवण करणं चुकीचं मानलं जातं. हा अन्नाचा अपमान मानला जातो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते असं म्हटलं जातं. वैज्ञानिक कारण पाहायला गेलं तर गादी ही रुईपासून बनलेली असते, अर्थात कापसापासून, आणि ती आपल्या शरीरातल्या ऊर्जेला बाहेर पडू देत नाही. खाली बसून आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या शरीरातल्या ऊर्जेचा व्यवस्थित वापर शरीर करतं आणि त्यामुळे अन्न पचायला मदत होते. आपलं पाचनतंत्र चांगलं राहतं, ऊर्जा एका विशिष्ट पद्धतीने वाहते आणि त्यामुळे केलेलं अन्नग्रहण हे आपल्या शरीराला जास्तीत जास्त बळकटी देऊन जातं. थोडक्यात काय, जर बेडवर बसून जेवत असाल तर तुम्ही आजारी पडू शकता. नुसतं जेवणच नाही, जर तुम्ही काही खात असाल तरी सुद्धा ही शक्यता वाढते. आजारपण येणं, सतत पोट खराब असणं किंवा इतर कुठल्याही छोट्या छोट्या समस्या निर्माण होणं हा अनुभव तुम्हाला येईल. आणि म्हणूनच तर आपण म्हणतो की पूर्वीची लोक आत्ताच्या लोकांपेक्षा बलशाली आणि आरोग्यदायी होती, कारण त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी या आरोग्यदायक होत्या. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराला गुरुग्रहाचं प्रतीक मानलं जातं आणि प्राचीन काळामध्ये राजा महाराजांचं स्वयंपाकघर सुद्धा या गोष्टीचा विचार करूनच बनवलं जायचं. म्हणूनच कमीत कमी आपण इतकं तरी पाळू शकतो, स्वयंपाकघर कधीही शौचालयासमोर नसावं किंवा स्वयंपाकाचा दरवाजा आणि बाथरूमचा दरवाजा एकदम समोरासमोर येणार नाही. त्याचबरोबर जेवण कुठल्या दिशेला तोंड करून करावं. अन्नग्रहण करताना वास्तुशास्त्राने हा नियम सुद्धा सांगितला आहे. पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून अन्नग्रहण करणं उत्तम मानलं जातं. पुराणामध्ये सुद्धा पूर्व आणि उत्तर दिशा सर्वोत्तम सांगितली आहे. या दिशेला मुख्य करून जेवण केल्यास आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं, तसंच आपल्यावर देवदेवतांचा आशीर्वादही कायम राहतो आणि आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.